आपल्या मातंग समाजाचे काय कार्यकर्ते आहेत, मातंग समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, काल तेवढे आहेत, तर ते पण आपल्याला जे लवजी बद्दल दोन शब्द सांगतात. लागला तर आवाज नाही. सर्वप्रथम क्रांतिकारी जयलवजी, आजचा हा समाजाचा आनंदाचा विषय आहे आणि इथं महाराष्ट्रातून सर्व मातंग समाज लाखोच्या संख्येने जमा होत आहे. आज देशाला 76 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन. या चळवळीमध्ये समाजाच्या चळवळीमध्ये म्हणलं तर लवजीवाचा साहेबांचं सगळ्यात जास्त योगदान आहे. कारण का 76 वर्ष झाले त्यांनी स्वतःच लग्न न करता या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी शपथ घेतली, जगन देशासाठी आणि मरण तर देशासाठी. या माध्यमातून आज बऱ्याच वर्षापासून त्यांचे शिष्य असतील लवजीवाचा साहेबांचे, की महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा उमाजी नाईक असतील, बरेच काही शिष्य यांचे स्मारक उभे आहेत. परंतु आजपर्यंत या राष्ट्रपित्याचं स्मारक नव्हतं. खरंच या मातंग समाजाच्या वतीने, सकल मातंग समाजाच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने स्मारक उभा करण्यात यावा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लढा उभा करण्यात आला होता. परंतु 30-40 वर्षानंतर या सरकारने, शिंदे सरकारच्या माध्यमातून किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज कुठेतरी समाजाची दखल घेतली असं एक समाजाला वाटतंय. त्यामुळे हे सभेचा अभिवादन सभेचा एक आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच सांगायचं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशिक्षण संशोधन केंद्र या संस्थेच्या अंतर्गत तसेच RT स्थापन करण्याचा हाही त्यांनी घोषणा केलेली आहे. खरंच हे समाजासाठी खूप कौतुकाचं आहे. आणि त्याचप्रमाणे माझी ओळख सांगायचं राहिलं होतं की आमच्या बंधू कैलासवासी श्री संजयभाऊ ताकतुडे यांनी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण अवकडे मिळावं यासाठी जलसमाधी घेतली होती आणि त्या व्हिडिओमध्ये समाजाच्या व्याख्या पूर्ण मांडलेल्या होत्या. त्याचप्रमाणे समाजाला दखल फडणवीस साहेब का घेत नाहीत अशी व्यथा मांडली होती. तर साहेबांनी खरंच आज समाज दखल घेतली असं वाटते. आणि आज आरक्षणाचाही मुद्दा असेल तोही चांगल्या प्रमाणामध्ये जोमाने उभा आहे. कारण शासनाने त्यावर समिती नेमली व अभ्यास सुरू आहे. तरी तोही प्रश्न लवकर मार्गी लागेल हे सांगायचं वाटतं आणि सरकारला सांगायचं की हा प्रश्न आरक्षणाचा तात्काळ मार्गी लावा. एवढं बोलतोय आणि येतो थांबतोय. जय लवजी, जय अण्णा. धन्यवाद. वडगाव श्री समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद. तसंच एक विचार की जसं महाराष्ट्र सरकारने दखल घेतली का इथं स्मारक हे, पण बरंच मातंग समाजाची एक व्यथा आहे की अण्णाभाऊ साठ्यांना साहित्य रत्न, आपला अण्णाभाऊ साठ्यांना भारत रत्न हे भेटायला पाहिजे. हे सरकारने खरं, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आता जे प्रश्न विचारला आहे पत्रकार साहेबांनी की अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळणं गरजेचं आहे. सांगायचं म्हणजे खरंच की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळणे गरजेचं आहे. आज आपण पाहतात की नट सम्राट असतील, कलाकार असतील, विविध क्षेत्रातले, क्रिकेट क्षेत्रातले असतील, यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे सरकारने. आता मागच्या काळामध्ये बघतो आपण काही दिवसामध्ये. तर अण्णाभाऊ साठे जे आहेत, 1.5 दिवस शाळेत जाऊन त्यांनी एवढं कथा संग्रह लिहिलं
एवढा मोठा गाढा अभ्यास करून या राज्याला देशाला संग्रह निर्माण करून दिला. आज त्याच्यावर भारतात करोडो लोक त्याच्यावर जगतात. आज या कथेवर पिक्चर तयार होतो, 100 कोटीचं त्याच्यावर भांडवल तयार होतं. आज त्याच्यावर असे बरेच काही PhD वगैरे करतात की 1.5 दिवस शाळेत जाऊन एवढा मोठा लिहिणं म्हणजे कथासंग्रह एक जोक नाहीये. आज बरंच तुम्ही पाहतात की अण्णाभाऊ साठेंनी या देशामधील जे की हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, यांचा पावडा 7 समुद्रा पलीकडे जाऊन शिवाजी महाराज काय होते हे सांगितलं आहे. आणि त्यांचा जर रशियामध्ये गौरव होत आहे तर भारताने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव करणे काळाची गरज आहे. एवढं बोलतोय आणि मी थांबतोय. जय लवजी, जय अण्णाभाऊ. धन्यवाद. वडगाव समाचार मध्ये आपलं स्वागत. रवी भाऊ आले हे आपल्याला स्मारकच्या जे स्मारक होत आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील. नमस्कार. आज या ठिकाणी आद्यक्रांती लौजीवस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मातंग समाजासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण या स्मारक समितीसाठी या समितीच्या माध्यमातून स्मारक होण्यासाठी आमची जी काही टीम लढली त्यामध्ये प्रामुख्याने अशोकभाऊ जगताप असतील, दत्ताभाऊ जाधव असतील, अशोकभाऊ लोखंडे असतील, प्रकाशभाऊ विकासभाऊ सातकर असे सारखे अनेक कार्यकर्ते दिग्गज या ठिकाणी गेले. आम्ही 16-17 वर्ष लढा दिला. त्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले असं म्हणायला का अवघड ठरणार नाही. आज थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, DCM माननीय देवेंद्रजी फडणवीस, दुसरे DCM माननीय अजितदादा पवार, पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. संघर्ष करत असताना काय काय अडचणी आल्या, काय काय नाही, हे सगळं समाजाच्या बांधवांना माहिती आहे. पण खऱ्या अर्थाने आज आम्हाला एवढा आनंद होतोय की लौजीच्या स्मारकाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जे काही सुविधा भविष्यकाळातल्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे त्या खरंच मातंग समाजाच्या कल्याणासाठी योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. म्हणून मी समाज बांधवांना एवढं सांगतो की ज्यावेळेस स्मारकाचं काम होईल व स्मारकाच्या कामामध्ये काही त्रुटी असतील तर आपण या ठिकाणी येऊन आपली नोंदणी करावी आणि तिकडे येऊन सांगावं आपल्या लिखणीच्या माध्यमातून की बाबा आम्हाला हे असं पाहिजे ते असं जे जे समाजाची मागणी असेल त्याचा पाठपुरावा करण्याचं काम शासन समितीच्या वतीने करण्यात येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि यानंतर आमचे नेते अशोकभाऊ जगताप या ठिकाणी आपले मत आहे ना. जगताप साहेब पण आपल्याला 2 शब्द सांगतील. भाऊ बघा, सर्वांना सप्रेम जय लौजी. आज या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करीत आहोत. आद्य क्रांतिगुरू लौजी वस्ताद साळवे यांचं जे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आपण गेली 40 वर्ष अहोरात्र संघर्ष केलेला आहे. या संघर्षाला यश आलेलं आहे आणि त्या यशाचं प्रतीक म्हणजे आज या ठिकाणी आपण लौजी वस्ताद साळवे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते, तसेच आपल्या समाजाचे जे महिला आहेत, पुरुष आहेत, युवक आहेत आणि सर्व कार्यकर्ते आहेत, या सर्वांच्या साक्षीने आज हा कार्यक्रम होत आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अग्रणी असलेल्या या मातंग समाजाचं अस्मिता स्थान म्हणून आज या समाधी स्थळाकडे पाहिलं जात आहे. या ठिकाणी फक्त स्मारक आणि समाधी नसून ही आगामी काळामध्ये मातंग समाजाच्या प्रगतीच्या वाटा इथून खुल्या होणार आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो, या भागातून या ठिकाणाहून जे वसतिगृह होणार आहे, इथं UPSC MPSC पूर्व परीक्षा तयारी केंद्र सुरू करणार आहोत आपण, पोलीस भरती पूर्व परीक्षा तयारी केंद्र सुरू करणार आहोत आपण, इथं वसतिगृह सुरू करणार आहोत आपण. म्हणजे एकंदरीत येणाऱ्या पिढीला चांगला मेसेज जाऊन या ठिकाणून नवीन पिढी कशी घडेल, या प्रशासनामध्ये, या राज्यकर्त्यांमध्ये मातंग समाजाचा सहभाग कसा वाढेल यावरती आम्ही भर देणार आहोत. आमच्या राष्ट्रीय स्मारकाचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकभाऊ लोखंडे, तसेच शासकीय समितीचे
सदस्य भास्करराव नेटके, रविभाऊ आरडे, रवीजी क्षीरसागर, प्रकाश आरणे, उपाध्यक्ष शिवाजीराव, राजगुरू पाटील, डॉक्टर आढावळे असे 29 शासकीय सदस्य आहेत व समिती ट्रस्टचे आम्ही 23 सदस्य आहोत. या सर्वांनी व आपण सर्वांनी हा लढा दिलेला आहे, तो लढा यशस्वी झालेला आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील बांधवांचे, लहुप्रेमींचे, मातंग समाजातील संघटनांचे, पक्षांचे, पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो व सर्व लोकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की लहुजी वस्ताद साळवे स्मारक ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्या साक्षीने इथे उद्घाटन व्हावं या स्मारकाचं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा या 3 महाविभूतींचे शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. वर त्या संघटनांचे आभार मानतो ज्यांनी या लढ्यामध्ये आम्हाला सक्रिय सहभाग देऊन सहकार्य केलेला. जय लहुजी. बोला. भास्करराव नेटके हे पण आपल्याला स्मारक बद्दल 2 शब्द सांगा. आज या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारकाच्या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. आज दुपारी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार तसेच दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. मागील जवळपास 40 वर्षापासून या स्मारकाचे भव्य स्मारकात रूपांतर व्हावे यासाठी पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठा लढा उभारला आणि आज या लढ्याला त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. 40 वर्षाचं पाहिलेलं स्वप्न आज या ठिकाणी साकार होत आहे आणि या स्मारकाच्या माध्यमातून एक शैक्षणिक क्रांती मातंग समाजात होणार आहे. एक एज्युकेशनल हब या ठिकाणी निर्माण होणार आहे. आजच्या काळामध्ये शिक्षण हे तुमच्या प्रगतीचं साधन आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातूनच मातंग समाजाचा विकास या लहुजी स्मारकामार्फत होणार आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. थांबतो. जय लहुजी. नमस्कार, मी प्रियांका शेंडगे शिंदे. आज आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळावर आम्ही सगळे पोहोचलोय, कारण की आज खरंच आमच्या मातंग समाजाचा अत्यंत अभिमानाची गोष्ट होतीये. इतके वर्ष ज्याच्या बाबत आम्ही झंझावात चालू होता की आम्हाला इथे समाधीस्थळ खूप चांगल्या प्रकारे करायचंय आणि ती आज वेळ आली आहे. आणि आमच्या आवडते नेते, सगळ्यांचे लोकप्रिय नेते देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ भाऊ शिंदे आणि अजितदादा पवार हे सगळे येत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय. आम्हाला खरंच फार अभिमान वाटतो. इथे आज त्या निमित्ताने आमच्या पुणे शहराच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे या देखील इथे उपस्थित आहेत. आमची कोमलताई शिंदे ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच नावलौकिक मिळवले आणि इथेही मातंग समाजाच्या आहेत. त्यामुळे आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो. तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. जय लहुजी. दुसरी मीडिया आहेत का एवढे आलेत का पुढे? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. लहुजी. आजच्या आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना मी मानवंदना देतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, अण्णाभाऊ साठे यांचा आणि
अरे आजच्या खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय आमच्यासाठी भाग्याचा आहे. सकाळपासून महापुरुषांच्या स्मारकांना वंदन करण्याचा दिवस आहे. देवेंद्रजींनी मगाशी सांगितलं, आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि बलिदान स्थळ या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये पराक्रमाचा वारसा असलेलं हे साळवे घराणं यांच्या लहुजी साळवेंचा आज भव्य दिव्य स्मारकाचं भूमिपूजन आपण करतोय, याचा आनंद आणि समाधान आहे. म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर लहुजींचे आजोबा, लहुजींचे वडील आणि लहुजींनी देखील इंग्रज आणि ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढा दिला आणि आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. अशा लहुजी वस्ताद यांचं स्मारक महायुतीच्या सरकारमध्ये अशोक लोखंडेजी होतंय, याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि यासाठी आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, पुण्याचे आपले त्यावेळेस पालकमंत्री होते, आता अजितदादा आहेत पालकमंत्री, आणि या पुणे जिल्ह्यासाठी देखील अनेक योजनांचे आपण आज भूमिपूजन केली आहे. पोलिसांसाठी असेल, त्या ठिकाणी रोजगारासाठी असेल, आणि आता शेवटी लहुजी वस्ताद यांचा भव्य दिव्य असं हे स्मारक, मगाशी आपण चित्रफित पाहिली, त्यांच्या पराक्रमाला साजेस असं स्मारक करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारं सरकार आहे आणि त्याचबरोबर लहुजींच्या आदर्शावर चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून हे सरकार आम्हाला या महापुरुषांच्या विचारावर चालणारं सरकार आम्हाला नव्याने स्थापन करावं लागलं. आणि म्हणून हे भाग्य आणि हे योग आम्हाला आज संधी मिळाली या स्मारकांचं भूमिपूजन करण्याची. खरं म्हणजे आज मातंग समाज हा मातंग समाज अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय कष्टाळू आहे, आणि पण दिलेला शब्द पाळणारा हा मातंग समाज आहे. काल देखील मला शंभूराज यांच्या बंगल्यावर आपले काही लोक भेटले. शंभूराज यांना देखील मी सांगितलं होतं, अशोक लोखंडे, कांबळे आपले सुनील, आणि अशोक लोखंडे सारखा त्याचा पाठपुरावा करत होते. आणि यासाठी आपण एक कमिटी देखील नेमली. या अभ्यासासाठी डॉक्टर सकटे, मारुती वाडेकर आणि त्यांचे सहकारी, आणि यामधून आज पार्टीप्रमाणे आरटीची स्थापना हा ऐतिहासिक निर्णय आहे. खरं म्हणजे ऐतिहासिक निर्णय आहे. आम्ही म्हणतो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, आणि म्हणूनच या बजेटमध्ये देखील छोटं 4 महिन्याचा अर्थसंकल्प होता अंतरिम, तरी सुद्धा अजितदादांनी आपल्या या सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं काम, न्याय देणारे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतले. आणि म्हणून आज आपण पाहतोय की अर्थसंकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले असतील, आपली प्राचीन मंदिरं असतील, महापुरुषांची स्मारकं असतील, यांना देखील मोठ्या प्रमाणावर आपण आर्थिक तरतूद ठेवली आहे. कारण या महापुरुषांनी आपल्याला शिकवण दिली, आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. म्हणून त्यांचा उचित सन्मान, उचित स्मारक जगाला हेवा वाटावा अशा प्रकारची स्मारक आपण या ठिकाणी करतोय. आणि त्यामुळे नव्या पिढीला यांचं कार्य, त्यांनी केलेला पराक्रम, त्यांनी दिलेलं बलिदान, मला काय मिळालं यापेक्षा मी या देशाला काय देतोय हे त्यांनी पाहिलं.
आणि म्हणून अशा प्रकारची दुर्मिळ व्यक्तिमत्व आज आपल्यामधून होऊन गेली, हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. आणि म्हणून लहुजी साळवे यांना जेवढं विनम्र अभिवादन मी या ठिकाणी केलेलंच आहे. मगाशी मला चंद्रकांत दादांनी आठवण केली, भिडेवाडा ते आपला महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा मुलींची सुरू केली. ते प्रकरण कोर्टात गेलं होतं, पण सरकारने हायकोर्टामध्ये ते जिंकलं आणि भिडेवाड्यात देखील स्मारक होतंय. आणि हे सगळं जे आहे म्हणजे किती वर्ष तुम्ही हा तुमचा लढा पण किती वर्षाचा आहे. परंतु त्यासाठी तुमच्या विचारांचं सरकार आम्हाला स्थापन करावं लागलं, जुनं सरकार घरी पाठवावं लागलं, तेव्हाच हे सगळं होतंय. बरोबर ना? आणि म्हणून हे स्मारक होत आहेत, नाही तर आणखी तुम्हाला चक्रा माराव्या लागल्या असत्या. अशोक लोखंडे कुठे गेले? अशोक लोखंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या या स्वातंत्र्य वीरांचं जेवढं आपण त्यांचं उचित स्मारक उद्या भविष्यामध्ये आपल्या तरुण पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देणारं ठरेल. आज लहुजींच्या हातामध्ये जो दांडपट्टा आपण बघतोय, राज्य सरकारने देखील या दांडपट्ट्याला राज्य शस्त्राचा दर्जा दिलेला आहे. आणि ह्या दांडपट्ट्याने किती गनिमांना त्यांनी पाणी पाजलं असेल हे देखील आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा हे पराक्रम पाहिल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. आणि म्हणून अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे लहुजी साळवे घराणं जे आहे हे मावळ्यांचं आणि त्यांना जीवाला जीव देण्याचं काम करते. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हे मोठं जे आपलं स्मारक होतंय त्यामध्ये आपल्या मुलांना बार्टीच्या माध्यमातून देखील UPSC, MPSC, IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर सगळं होता येईल. आणि म्हणून या मुख्य प्रवाहामध्ये मातंग समाज आला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना देखील इतर समाजाच्या बरोबरीने या समाजात पुढे जाता आलं पाहिजे. या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या मातंग समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सरकार आपलं वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन. आणि जसं देवेंद्रजींनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांचं देखील आम्ही मोठं स्मारक करतोय, उचित स्मारक करतोय. तुमच्या भावना आम्हाला माहीत आहेत, तुमच्या भावना त्या आमच्या भावना आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, त्यासाठी देखील आमचं सरकार प्रयत्न करेल एवढं सांगतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मातंग समाजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय लहुजी. अध्यक्ष आपल्या कमिटीचे अशोकराव लोखंडे, माजी आमदार रामभाऊ मोजे, दीपक मानकर, सुधाकर बालेराव, धीरज घाटे, राजेश पांडे, दिलीप कांबळे, भाऊसाहेब सोनवणे, बापूसाहेब पठारे, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, सुभाष जगताप, अमित गोरखे, प्रदीप देशमुख, भगवानराव वैराट, बापू डाकले, शांतीलाल मिसाळ, राजू अडागळे, रुपाली पाटील ठोंबरे, महेश शिंदे, दत्ता सागरे, महानगरपालिकेचा आणि शासनाचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, सर्व आज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आलेले सगळे माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होतोय.
ही अतिशय आनंदाची बाब आहे. अशोकरावांनी सुरुवातीला सांगितलं की त्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या. अनेकांनी आपापल्या परीनं ती अडचण दूर करण्याच्या करता प्रयत्न केला, परंतु वेळ यावी लागते आणि ती वेळ आजची आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली. एका बहुजन समाजातून आलेले आणि स्वतःच्या कर्तृत्वानं ज्यांनी संपूर्ण समाजाला त्या काळामध्ये दिशा देण्याचं काम केलं, असे जे मोठे समाजसुधारक होते, त्यात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं योगदान खूप खूप मोठं आहे. क्रांतिगुरू साळवेंचं घराणं बऱ्याच जुन्या लोकांना माहिती नसेल. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत त्यांचं घराणं होतं. शिवाजी महाराजांनी महाराजांच्या आजोबांना पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी ही दिलेली होती, ती साळवेंच्याच घरातल्या आजोबांना दिलेली होती आणि त्यामुळे साळवेंचं घराणं एक पराक्रमी घराणं म्हणून त्या काळापासून पंचक्रोशीतली ओळखलं जाणारं घराणं. वस्ताद लहुजी साळवे शस्त्रास्त्र विद्येमध्ये अतिशय पारंगत होते. पुण्याच्या रास्तापेठ येथे युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र ते चालवायचे. शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये अतिशय मोलाची अशा प्रकारची कामगिरी बजावलेली होती. आपल्या घराण्याची परंपरा राखत त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निश्चय देखील केलेला होता. खरं तर पाशवी सत्तेच्या बळावर उभ्या असलेल्या इंग्रजी सत्तेला आव्हान देणं ही त्या काळामध्ये बंडखोरी होती. अमानुष सत्तेला आव्हान देत त्याविरुद्ध लढायचं असेल, शस्त्र चालवण्याच्या पटाईत तरुणांची अशा बंडाला आवश्यकता असे आणि हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलं आणि अशा तरुणांना प्रशिक्षण द्यायचं हे लहुजी वस्तादांनी ठरवलं आणि हे तरुण त्यांनी घडवले. यांनी असे तरुण हेरून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्रांतीच्या लढ्यासाठी त्यांनी तयार केलं. त्यांनी आपल्या पुण्यामध्ये तालीम पण काढली. तेथे देखील इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिकारकांना त्यांनी मोलाचं सहकार्य केल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, यांना त्यांनी मोठं सहकार्य त्यावेळी केलं. इंग्रजी सत्तेला उलथून टाकण्यासाठी तरुणांच्या मध्ये विद्रोहाची ज्योत त्यांनी पेटवली. महात्मा फुले, लोकमान्य टिळक हे देखील त्यांच्याच तालमीमध्ये मल्लविद्या शिकलेले होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंनीच त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य देखील त्या ठिकाणी लाभलं. अलीकडे एक चित्रपट आला महात्मा फुल्यांच्या बद्दल, त्याच्यात पण त्या गोष्टीचा उल्लेख आहे. अशा एका थोर पुरुषाचं त्यांच्या नावाला साजेल अशा प्रकारचं भव्य दिवस स्मारक व्हावं आणि ते देखील आपल्या पुण्याच्या नदीच्या काठी व्हावं, एवढी आता महत्वाची जागा विक्रम कुमारांना मला सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीत आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथं टिकाव टाकलेला आहे. काम तेवढ्याच तडफेनी, तेवढ्याच गतीनं, तेवढंच दर्जेदार हे झालं पाहिजे. त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला एक अभिमान वाटेल, आनंद वाटेल, अशा पद्धतीनं हे एकंदरीत स्मारक सर्वांना सातत्याने प्रेरणा देत राहील. मित्रांनो, पुणे हे देशाचं विचाराचं केंद्र आहे. आज देखील पुण्याची शिक्षणाबाबतची जगभरात ओळख आहे. पुण्याची ओळख आपल्याला जपावी लागणार आहे. पुण्यातील चुकीच्या गोष्टी आपल्याला काही करून थांबवाव्या लागणार आहेत. त्यासाठी काही कठोर पावलं देखील उचलण्याची आपली तयारी असली पाहिजे. वस्ताद साळवे यांच्या कार्याची आज आठवण ठेवत असताना, त्यांचं स्मारक आपण सगळेजण उभारत असताना, त्यांनी तरुणांना त्यावेळेस दाखवलेला जो मार्ग होता, तो विचार आपल्या तरुणांनी आज घेतला पाहिजे. व्यायाम, शिस्त, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं आणि शिक्षणाने मेंदू बळकट करणं, हा वस्ताद साळवेंचा विचार आज तरुणाईसाठी महत्वाचा आहे, असं मला आजच्या दिवशी आपल्याला सांगावंसं वाटतं. आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे
वस्ताद साळवे यांच्यासारख्या समाज सुधारक क्रांतिकारकांच्या बहुमूल्य योगदानातून आज आपला महाराष्ट्र उभा राहिलाय. त्यांनी प्रस्तावित कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात दिलेला लढा किंवा त्या काळामध्ये घेतलेली अविश्रांत मेहनत, त्यांचं योगदान खूप म्हणजे खूप मोठं आहे. आज स्मारकाच्या रूपाने हा त्यांच्या कार्याचा ठेवा जतन केला जाईल. येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील ही आशा मी आजच्या दिवशी बाळगतो. आणि आम्हाला नेहमी मुख्यमंत्री सगळ्यांना महाराष्ट्राला सांगतात, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मित्रांनो, मला आठवतं मी पण राजकीय जीवनात अनेक वर्ष काम करतोय. किती दिवस आपली मागणी होती की बार्टी, सारथी, महाज्योती या धर्तीवर आम्हाला काहीतरी द्या, आम्हाला पण इतरांच्या बरोबरीनं तुम्ही आणा. आणि तो महत्वाचा क्रांतिकारी निर्णय हा या महायुतीच्या सरकारने घेतला आणि अक्षरशः महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या समाजाने त्याचं स्वागत केलं. आता त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी आम्ही सगळे मिळून पुढच्या ज्या गोष्टी तातडीनं करायच्या त्या तेवढ्याच तातडीनं केल्या जातील. त्याबद्दल आपण तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. असेच चांगले चांगले निर्णय आपण घेतोय. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं पण स्वप्न आहे की या देशाला सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे. आज या स्मारकाच्या बरोबर उरळी देवाची क्रमांक 6, फुरसुंगी क्रमांक 9 आणि 10 ही नगररचना परियोजना ही जी काही आज मुख्यमंत्र्यांनी त्याचा शुभारंभ केलेला आहे, त्याच्यातून पण गोरगरिबांना, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या गरीब लोकांना आपण 5 ते 6 एकर जागेमध्ये चांगल्या प्रकारची घरं बांधून देतोय. तिथं उद्यानं करतोय. तुम्ही तर ती चित्रफित बघितलेली आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळेस पंतप्रधान म्हणतात की पुढच्या काळामध्ये आपल्याला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची, त्यावेळेस तुमचा माझा महाराष्ट्र, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, क्रांतीवीर लहुजी वस्तादांचा महाराष्ट्र, या सगळ्या महान नेत्यांचा महाराष्ट्र असताना तो महाराष्ट्र कुठल्या क्षेत्रामध्ये मागे राहू नये अशाच प्रकारचा सतत प्रयत्न राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री करतात. आम्ही त्यांना मनापासून साथ देतो. तुम्ही पण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये लवकरच निवडणुका येणार आहेत, त्यावेळेस देखील नरेंद्र मोदींच्या पाठीशी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यातून खूप मोठा बदल हा देश पातळीवर आपल्याला घडून आणायचा आहे. ही पण बाब आपण लक्षामध्ये ठेवा. अशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या शहरातले वेगवेगळे विकासाचे प्रश्न आपण सगळेजण मिळून अतिशय तडफेनं सोडवण्याचं काम करू. या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, अनेकांचं योगदान, मी सगळ्यांची सारखी नावं घेत नाही, पण त्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता एकत्रित आल्याबरोबर आरटी देखील तयार झाली. दादांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये आरटीची घोषणा केली. आरटीची तयारी झाली. एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सातत्याने मातंग समाजाच्या माध्यमातून जी मागणी होत होती की आरक्षणाच्या संदर्भात आमच्यावर अन्याय होतो आणि त्यामुळे त्या संदर्भात ब करण्यात यावं, याचा अभ्यास करण्याकरता समितीही नेमण्याचं काम हे आपल्याच सरकारने, महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे, ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी क्रांतीचा विचार विदेशापर्यंत नेला, ज्यांचा पुतळा रशियामध्ये उद्घाटित करण्याची संधी मला मिळाली, चिराग नगरमध्ये त्यांचंही स्मारक झालं पाहिजे. मागच्या काळात आपण ते काम म्हाडाला दिलं. काही अडचणी होत्या, पण त्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच
त्याचा परिपूर्ण प्रस्ताव हा देखील आम्ही मंत्रिमंडळात आणतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये चिराग नगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही स्मारक हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे महायुती सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मी या निमित्ताने एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आद्य गुरु लहुजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचे जरी असले तरी ते संपूर्ण हिंदुस्थानचे आहेत, ते संपूर्ण मराठी माणसाचे, महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे आपण त्यांना सीमित न करता ज्या माणसाने आम्हाला स्वराज्य शिकवलं, ज्या माणसाने स्वातंत्र्य काय हे शिकवलं, त्या माणसाच्या प्रती आम्ही सगळे सदैव नतमस्तक राहू. आणि म्हणून आज ही संधी मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या समाजाच्या पाठीशी आपलं महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. अशोकरावांनी सांगितलं निश्चितपणे या स्मारकाच्या उद्घाटनाला मोदी साहेबांनी यावं, याकरता मुख्यमंत्री अजितदादा आणि मी आम्ही तिघही जण मोदी साहेबांकडे जाऊ आणि उद्घाटनाला मोदी साहेबांनाच आणू एवढा आपल्याला शब्द देतो. आणि आपल्याला कल्पना आहे 1857चं युद्ध जे स्वातंत्र्य समर होतं, शिपायांचं बंधन होतं, पहिल्यांदा पुन्हा एकदा भारतातल्या क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी इंग्रजी साम्राज्य उलथून टाकण्याकरता एक लढाई लढली होती. त्या लढाईमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले अनेक लोक, अनेक क्रांतिकारक हे त्या ठिकाणी लढत होते. आपल्याला माहिती आहे की 1881 सालापर्यंत 1818 साली जे काम सुरू केलं अविरत 1881 सालापर्यंत जोपर्यंत देह ठेवला नाही तोपर्यंत देशाची सेवा ही आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी सोडली नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आमच्या थोर क्रांतिकारकाचं आद्य क्रांतिगुरु वस्ताद अशा ज्यांना पदव्या आहेत त्यांचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी देखील अतिशय रास्त होती. कारण अशा लोकांचं स्मरण करायचं नाही तर नेमकं कोणाचं करायचं, कोणाकडनं स्फुरण घ्यायचं, कोणाकडनं प्रेरणा घ्यायची. अरे ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची ते तर या ठिकाणी आपल्यामध्येच आहेत आणि म्हणून ती प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि बघा आज हे स्मारक होत आहे. मगाशी अशोकरावांनी उल्लेख केला आमचा तिघांचा या स्मारकाकरता. हे स्मारक झालं पाहिजे याकरताही त्रिमूर्तीची आवश्यकता होती. आम्ही तिघं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो पण तिघही या ठिकाणी लहुजी वस्तादांचेच चेले होतो. त्याच्यामुळे आपापल्या परीने काम करत होतो. मला आठवतं अशोकराव ज्यावेळेस पहिल्यांदा आले होते आणि आपण कोर्टात केस हारलो होतो आणि प्रश्न होता की आता जागा मिळूच शकत नाही. त्यावेळी आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला सांगण्यात आलं की रिझर्वेशन टाकलं तर जागा द्यावीच लागेल. मग तात्काळ आपण रिझर्वेशन टाकलं. हा सगळा इतिहास पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे, तो अशोकरावांनी नीट सांगितलेला आहे. पण आज ही त्रिमूर्ती या ठिकाणी एकत्रित आली आणि अशोकराव जे स्वप्न तुम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. मी तर असं म्हणेन की लहुजी वस्तादांचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच आम्ही तिघे एकत्रित आलो. तो काळ असा होता मराठा आणि त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य प्रस्थापित होत होतं. इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं होतं आणि लहुजी वस्ताद साळवेंना माहिती होतं की ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्या मराठी माणसाला या ठिकाणी चिरडलाय, ज्या प्रकारे आमच्या मावळ्यांना त्या ठिकाणी चिरडलेलं आहे, पुन्हा एकदा क्रांतीची ज्योत पेटवावी लागेल आणि धगधगत्या रक्ताने या ठिकाणी मैदानात उतरणारे पैलवान तयार करावे लागतील, योद्धा तयार करावे लागतील, शस्त्रांमध्ये पारंगत अशा प्रकारचे वीर तयार करावे लागतील. आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये
पहिल्यांदा क्रांतिकारकांना, देशभक्तांना शस्त्राचं आणि लढाईचं प्रशिक्षण देणारी शाळा ही जर कोणी काढली असेल तर ती या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंनी काढली. आणि म्हणून त्यांना जे आद्य क्रांतिगुरू म्हटलं जातं याचं कारणच हे आहे की पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय आला की जर मी लढणारे तरुण तयार करणार नाही तर माझा देश कधी स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि म्हणून या वस्तादानं, या गुरुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम सुरू केलं की त्यातनं आपल्याला माहिती आहे ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात ते वासुदेव बळवंत फडके यांना सर्व प्रशिक्षण या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंनी दिलं. लोकमान्य टिळकांना प्रशिक्षण दिलं आणि अर्थातच महात्मा ज्योतिबा फुलेंना देखील प्रशिक्षण दिलं. पण महात्मा ज्योतिबा फुलेंना केवळ त्या ठिकाणी डावपेच शिकवले एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर जी एक मालिका महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली समाज सुधारण्याची, समाजातली विषमता दूर करण्याची आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी जी काही करण्यात आली, ही मुहूर्तमेढ करताना समाजात असेही समाजाचे ठेकेदार होते की जे त्या काळामध्ये हल्ला करायचे, हमला करायचे, त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना त्रास द्यायचे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंवर विष्ठा फेकण्यापर्यंत अशा प्रकारचं वाईट कृत्य त्या काळात व्हायचं. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लहुजी वस्ताद साळवेंनी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही तुमचं काम करा. आणि एका भिंतीसारखे लहुजी वस्ताद साळवे हे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यानंतर कोणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाटेला जाण्याची हिंमत देखील केली नाही. अशा अनेक नावं घेता येतील की ज्या नावांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांनी या देशाकरता प्रशिक्षण दिलं. आजचा दिवस आमच्याकरता हा अतिशय पुण्याचा दिवस आहे. आज 2 पुण्याची कामं आमच्या हातून घडतायत. आत्ताच आम्ही वडू आणि तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं. ज्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे केवळ वाचवलंच नाही तर वाढवलं देखील, त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करून आम्ही छत्रपतींच्या दुसऱ्या मावळ्याच्या स्मारकाच्या भूमिपूजनाकरता या ठिकाणी आलो. आपल्याला कल्पना आहे, अजितदादांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं लहुजी वस्ताद साळवे यांचं घराणं हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांपैकी एक अशा प्रकारचं घराणं होतं. पुरंदरच्या किल्ल्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि त्यांनी त्या काळात जे शौर्य दाखवलं होतं त्याकरता प्रत्यक्ष महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती. अशा प्रकारचं घराणं होतं. लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील, आपल्याला कल्पना आहे की ते देखील मराठा साम्राज्याकरता लढता लढता धारातीर्थी पडले. इंग्रजांच्या विरुद्ध लढाई लढले आणि 1818 मध्ये लढता लढताच आपल्या जीवाचं बलिदान दिलं. आणि त्यावेळी त्यांच्या सोबत छोटे लहुजी वस्ताद देखील त्या ठिकाणी होते. त्यांनी आपल्या वडिलांचा, आपल्या घराण्याचा संघर्ष पाहिला आणि त्याच दिवशी प्रतिज्ञा घेतली, जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी.